नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 9 एप्रिल 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि टोटल मार्क्स देण्यात आलेले आहेत। प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत ते दिलेले आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। ओरल सेक्शनवर आधारित क्वेश्चन नंबर 1 6 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन नंबर 2 स्पीक ऑन द फॉलोइंग टॉपिक्स एनी वन 4 मार्क्ससाठी आहे। 3 टॉपिक दिलेले आहेत, कोणत्याही एक टॉपिकवर तुम्हाला बोलायचे आहे, माहिती सांगायची आहे। स्पोर्ट पर्सन, सेकंड आहे हॉबी, थर्ड आहे फ्रेंडशिप। आता रायटिंग सेक्शन क्वेश्चन 3 डू ॲज डायरेक्ट एनी 4। क्वेश्चन 3 8 मार्क्ससाठी आहे। त्यातील ए क्वेश्चन प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड 2 मार्क्ससाठी आहे। कूल्ड, डग, काइट, अर्थ, हॉर्स। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे। राइट रिलेटेड वर्ड्स ऑफ द गिवन वर्ड म्युझिक, स्मूथ, रिदम, ट्यून, बीट, सॉन्ग। म्युझिकशी रिलेटेड वर्ड तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत। क्वेश्चन 3 मधील सी क्वेश्चन सॉल्व द पझल 2 मार्क्ससाठी आहे। स्टोरी, ओनर, 1। क्वेश्चन 3 मधील डी क्वेश्चन कंप्लीट द गिवन वर्ड्स एनी 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट वर्डमध्ये ए लेटर लिहायचे आहे, लीड वर्ड्स तयार होईल। सेकंडमध्ये एन हे लेटर लिहून इनहॅन्स हे वर्ड्स तयार होईल। थर्डमध्ये ए हे लेटर लिहून लॉन्च हे वर्ड्स तयार होईल आणि फोर्थमध्ये यस हे लेटर लिहून सीझन हे वर्ड्स तयार होईल। क्वेश्चन 1 मधील ई क्वेश्चन फ्रेम कंपाऊंड वर्ड्स एनी 2 मार्क्ससाठी आहे। या ठिकाणी आपण 4 कंप्लीट केलेले आहेत। फर्स्ट फ्रेंड प्लस शिप फ्रेंडशिप, सेकंड डायनिंग प्लस रूम डायनिंग रूम, थर्ड एव्हरी प्लस डे एव्हरी डे, फोर्थ लाईफ प्लस टाइम लाईफ टाइम। क्वेश्चन 1 मधील एफ क्वेश्चन ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द गिवन वर्ड्स। फर्स्ट कम्फर्ट कम्फर्टेबल, सेकंड पॉसिबल पॉसिबिलिटी। क्वेश्चन नंबर 4 रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो 8 मार्क्ससाठी आहे। पहा व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे। पॅसेज व्यवस्थित वाचला तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरेही सहज लिहिता येतात। क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स 1 मार्क्ससाठी आहे। त्यातील फर्स्ट सेंटेन्स द जर्नी वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल हे स्टेटमेंट फॉल्स आहे। सेकंड स्टेटमेंट अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राइट इन द पाथ ऑफ अ टायटॅनिक हे स्टेटमेंट ट्रू आहे। क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट। फर्स्ट आहे 15 हॉटेल, डायनिंग रूम, स्विमिंग पूल। क्वेश्चन 4 मधील सी क्वेश्चन राइट द ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज एनी 2 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट आउटसाइड ऑपोजिट इनसाइड, सेकंड सिंकेबल ऑपोजिट अनसिंकेबल, थर्ड मोर ऑपोजिट लेस, फोर्थ डे ऑपोजिट नाइट। क्वेश्चन 4 मधील डी क्वेश्चन अंडरलाइन द सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स 1 मार्क्ससाठी आहे। सेंटेन्स द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड। बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड या सेंटेन्सला तुम्हाला अंडरलाइन करायचे आहे। क्वेश्चन 4 मधील ई क्वेश्चन डू यू लाईक ट्रॅव्हलिंग व्हाय 2 मार्क्ससाठी आहे। आन्सर I like traveling. Traveling is an enjoyment in the source of our life. While travel in our life for different purposes, traveling gives us pleasure in our life. Question number 5. Read the following poem carefully and do the activity. 5 मार्क्ससाठी आहे। पोयमचं नेम आहे ट्रूथ। पोयम व्यवस्थित वाचायची आहे। क्वेश्चन 5 मधील ए क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वेब 2 मार्क्ससाठी आहे। Objects that can injure our body. स्टोन, बॅट्स, ब्रिक्स, स्टिक। क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग टेबल 3 मार्क्ससाठी आहे। फर्स्ट टायटल ऑफ द पोयम ट्रूथ, सेकंड
Name of the poet. Barry Ward. Third, central idea of the poem. The poet was trying to tell us the importance of words and how we want to use these words. Question number 6. Read the paragraph on truth friendship to identify key ideas and themes such as mutual support, communication, and the importance of being non-judgmental, and prepare 6 interview questions that reflect the key aspects of truth friendship mentioned in the paragraph. 6 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या पॅरेग्राफवर आधारित 6 क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय फ्रेंडशिप. सेकंड क्वेश्चन हु इज अवर बेस्ट फ्रेंड्स व्हाय. थर्ड क्वेश्चन विच थिंग्स डिड यू लाईक मोस्ट इन हिम. फोर्थ क्वेश्चन What is our opinion about himself? फिफ्थ क्वेश्चन Do you have quarrels between you and our friend? क्वेश्चन 7 रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द ट्री डायग्राम. 6 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी पॅरेग्राफ देण्यात आलेला आहे. Musical instruments. Traditional musical instruments. Tabla, sitar, flute and maridangam. Western instruments. Drum, violin, piano, guitar and harp. क्वेश्चन नंबर 8 Insert the proper words or phrases in the gaps to make the narration meaningful. Use them in their proper form. 6 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन नंबर 9 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. 6 मार्क्ससाठी आहे. Rearrange the steps of using online dictionary with the help of given sentences. त्या ठिकाणी जे सेंटेन्स आहे त्यांचे क्रम जे आहेत ते चुकलेले आहेत. ते तुम्हाला योग्य क्रमामध्ये लिहायचे आहे. आपण त्या ठिकाणी योग्य क्रम दिलेला आहे. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे Tap the button to start the download. सेकंड सेंटेन्स Access your app store and open the app store. थर्ड सेंटेन्स If promoted, review and accept any permissions. Wait for installation. फोर्थ सेंटेन्स Look for the download or install button. फिफ्थ सेंटेन्स Search for the app and check app details. सिक्स्थ सेंटेन्स Locate the app and type the word you are looking for. क्वेश्चन नंबर 10 Translate the following sentences into your medium of instruction. क्वेश्चन नंबर 10 5 मार्क्ससाठी आहे. त्यातील ए क्वेश्चन राईट द गिवन वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट Tortoise. कासव. सेकंड Fox. कोल्हा. थर्ड चिकन कोंबडीचे पिल्लू. फोर्थ डक बदक. क्वेश्चन 10 मधील बी क्वेश्चन राईट द गिवन सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 3 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट Knowledge is power. ज्ञान ही शक्ती आहे. सेकंड Might is right. कदाचित बरोबर आहे. थर्ड Practice makes man perfect. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. फोर्थ Why do we ask question? आपण प्रश्न का विचारतो. फिफ्थ Mumbai is the capital of Maharashtra. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.